लोकमंगल बँक आणि लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं शिवरायांचे 8वे रूप या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। सोलापुरातील किर्लोस्कर सभागृहात लोकमंगल बँक आणि लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं शिवरायांचे 8वे रूप या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख, बँकेचे संचालक देवानंद चिलवंत, सिद्धार्थ सरजे, प्रल्हाद कांबळे, जितेंद्र लाड, नरेंद्र काटेकर, अभिजित टाकळीकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस, लोकमंगल फाउंडेशनचे संचालक मारुती तोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी म्हणाले की पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे, कारण लातों के भूत बातों से नहीं मानते या उक्तीप्रमाणे कारवाई करावी लागेल। आधी गाजवावे तडाके तरी मग भूमंडळ धाके की धाकात पाहिजे। तुलसीदास, कवी कुलगुरू तुलसीदास यांनी जे रामचरितमानस लिहिले त्यातली सुद्धा फार छान ओळ आहे। भयबिन होयन प्रीत, भयबिन होयन प्रीत, की फार अरे आपण मित्र, अरे आपण भाऊ भाऊ, काय शेवटी सगळे एकच आहे की, आपली संस्कृती एकच आहे की, 15 ऑगस्ट 1947 आधी आपण एकच होतो की, हे लातों के भूत बातों से नहीं मानते। आमदार सुभाष देशमुख म्हणाले की बँकेचे ग्राहक आणि खातेदार यांचा मोठा सहभाग असल्यामुळे लोकमंगल बँक यशस्वी होत आहे। गेल्या 26 वर्षांपासून बँकेतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत। मला व्यवसायाच्या अगोदर व्यवसाय भले पहिला 800 रुपयाचा छोटासा व्यवसाय असेल, तो व्यवसाय केल्यापासून ते 10 कोटीपर्यंतचा व्यवसाय मी करत होतो। तोपर्यंत येत असलेल्या अडचणी, साधारण परिस्थिती असल्यानंतरचा समाजातला मान अपमान, या सर्व गोष्टी पाहिलेल्या होत्या। आणि म्हणून 98ला ज्यावेळेस बँकेची सुरुवात झाली, खूप मनापासून आनंद वाटतोय। आज लोकमंगलाच्या तिन्ही वित्तीय संस्थेचा जर विचार केला, जवळपास 2500 ते 2600 कोटी रुपयाचा ठेवी, म्हणजे हा विश्वास मला समस्त सोलापूर करायला आणि केवळ आपल्यासारख्यांच्या सहकार्यामुळे ह्या सर्व गोष्टी शक्य झालेल्या आहेत।